श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही शुक्रवारी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी लवंगांचा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. या लवंगांवरती कोणती सेवा करायची, नंतर त्या लवंगांचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, वारांप्रमाणे सेवा करायची झालं तर प्रत्येक वार जो आहे तो वेगवेगळ्या देवांना समर्पित आहे. जसं की सोमवारचा दिवस हा महादेवांना, मंगळवारचा दिवस आपल्या कुलदेवीला आणि बुधवारचा दिवस गणपतींना, गुरुवारचा दिवस श्रीहरी श्री विष्णूंना आणि शुक्रवारचा दिवस महालक्ष्मींना, अशी आपण वारांप्रमाणे त्या त्या देवांची सेवा उपासना करत असतो. त्या दिवशी त्यांची सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला विशिष्ट लाभ होतात आणि काही उपाय केल्यामुळे त्याचे देखील आपल्याला शीघ्र फळ मिळत असते. म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर बघा, गणपती हे विद्येचे दैवत आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आपण उपाय करून मुलांची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करतच असतो. तर बघा, गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादासोबतच देवी सरस्वतीचे आशीर्वाद आपल्या मुलांवरती राहावेत असं वाटत असेल तर शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमची एक मुलं असतील, दोन मुलं असतील, तुमच्या मुली असतील, कोणासाठीही हा उपाय करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगदी छोट्या मुलापासून ते तुमची मुलं ऑफिसला जात असतील त्या सर्व मुलांसाठी हा उपाय करू शकता. तर बघा, आपल्या मुलांच्या आयुष्यातील ज्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. त्यामुळे आपल्याला हे उपाय मुलांच्या कष्टासोबत, मेहनतीसोबत त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळावी यासाठी करायचे असतात. तर बघा, आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम हे घ्यावेच लागत असतात. पण आपल्या त्या परिश्रमांना, आपल्या त्या मेहनतीला कुठेतरी बळ मिळावं यासाठी आईने जर काही उपाय केले तर निश्चितपणे मुलांना त्याचा लाभ मिळत असतो. त्याचं शीघ्र फळ आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. देवी सरस्वतीची कृपा आपल्या मुलावरती राहावी यासाठी करायचा आहे. तर बघा, हा शुक्रवारी उपाय करायचा तर महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. पौर्णिमा असू द्या, अमावस्या असू द्या, कोणतीही तिथी आलेली असेल तरीही हा उपाय करण्यासाठी असं कुठलंही बंधन नाही. आणि दिवसभरामध्ये तुम्हाला हा उपाय कधीही करता येईल. फक्त भर दुपारी करायचा नाही, म्हणजे 12 ते 12:30 ही वेळ सोडून. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी सकाळीच हा उपाय करावा. म्हणजे आपण शुचिर्भूत होऊन ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार, नकारात्मक विचार नसतात. म्हणून सकाळी सकाळी तुम्ही जर हा उपाय केला तर खूपच उत्तम राहील. पण अगदीच तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही वर्किंग आहात, तर अशा वेळेस तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर सुद्धा हा उपाय करू शकता. पण अगदीच रात्री करायला जाऊ नका. दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे 6:30 पासून ते 8:30पर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मग तुमची एक मुलं असतील, दोन मुलं असतील, मुली असतील, सगळ्यांसाठी हा उपाय करता येईल. फक्त तुमचा मासिक धर्म आलेला नसावा किंवा तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं नसावं, विटाळ नसावा, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. त्यामुळे तुमची ज्या दिवशी अडचण नसेल त्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला 5 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात किंवा इतर उपायांसाठी तुम्ही वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. नवीनच म्हणजे घरात असलेल्या नवीन लवंगा घ्यायच्या, पण ते पाहून घ्यायच्या. फूल असलेल्याच लवंगा तुम्हाला या उपायासाठी वापरायच्या आहेत. त्याचबरोबर तुमचा एक मुलगा किंवा एकच मुलगी असेल तर मग त्यांच्यासाठी तुम्हाला 5च लवंगा घ्यायच्या. आणि जर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलासाठी 5 वेगवेगळ्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपाय करता येत असेल तर देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकता. आता सकाळी तुमची देवपूजा झालेली आहे, देवघरातील दिवा प्रज्वलित असेलच, पण धूप देखील तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कुठलीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करावी. तर देवासमोर दिवा प्रज्वलित करून या सेवेला सुरुवात करायची आहे. तर एकेका मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर पहिल्या मुलासाठी तुम्ही ज्यावेळेस उपाय करायला जाल त्यावेळेस 5च लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या हाताची मूठ बंद करायची आणि एक वेळ आपल्याला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण करणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवर लावून देऊ शकता. किंवा तुमच्याकडे अथर्वशीर्ष नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करून त्याचं पठण करू शकता. तसंही तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला एक अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजे आपल्याला सरस्वती वंदना एक वेळा पठण करायची आहे. सरस्वती वंदना किंवा प्रार्थना ती म्हणजे, या कुंदेंदू तुषार हर धवला, या शुभ्र वस्त्रावृता,
ही सरस्वती वंदना आपल्याला एक वेळा पठण करायची आहे। ही प्रार्थना किंवा वंदना देखील तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळून जाईल। हे दोन्हीही स्तोत्र म्हणजे गणपती अथर्वशीर्ष आणि सरस्वती वंदना तुम्ही श्रवण केल्या तरीही चालेल। श्रवण करा किंवा पठण करून ह्या लवंगा ज्या आहेत त्या अभिमंत्रित करा। आता ह्या अभिमंत्रित केलेल्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत, तर पहिल्या मुलासाठी तुम्ही ह्या लवंगा अभिमंत्रित केल्या, त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे। त्या कापड्यावरती तुम्हाला ह्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याची एक गाठ पाडायची आहे। आणि ही जी पुरचुंडी म्हणा किंवा पोटली म्हणा, मुलांच्या बॅगेमध्ये ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे। मुलं शाळेत जात असतील, मुलं कॉलेजला जात असतील, त्यांच्या बॅगेमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची। पण अशा ठिकाणी ठेवा, एखादा चोर कप्पा असतो जिथे वारंवार मुलांचा हात लागणार नाही, पण ही जी पोटली आहे ती तिचं काम करत राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं खूप मोठी असतील, ऑफिसला जात असतील किंवा त्यांचं एखादं व्यवसायाचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता। त्यामुळे काय होईल की देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचे शुभाशीर्वाद तुमच्या मुलांवरती राहतील आणि कधीही त्यांच्या व्यवसायामध्ये अडचण येणार नाही। जेही अडथळे येतील ते दूर करण्याचं काम ह्या लवंगा करतील। अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुमची 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला लवंगा अभिमंत्रित करून त्यांच्या बॅगेमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत। तर ह्या लवंगा तुम्हाला किती दिवस ठेवायच्या आहेत, तर बघा तुमचं काम यशस्वी होईपर्यंत तुम्ही ह्या लवंगा ठेवू शकता। ज्यावेळेस मुलांना त्यांच्या कामामध्ये, परीक्षेमध्ये म्हणा किंवा एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी यश मिळेल, त्यावेळेस ह्या लवंगा तुम्ही विसर्जित करू शकता आणि परत तुम्ही नवीन लवंगा तयार करून म्हणजे अभिमंत्रित करून परत त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। असंही तुम्ही करू शकता। कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। आणि तुम्हाला जर असं वाटलं की ह्या लवंगा मला कायमस्वरूपी ठेवायच्या आहेत, तसंही तुम्ही करू शकता। ज्यावेळेस त्या लवंगा खराब होतील किंवा वर्षभरानंतर तुम्ही त्या लवंगा परत अभिमंत्रित करून परत त्यांच्या बॅगेमध्ये ठेवू शकता। या साध्या सोप्या उपायामुळे गणपती बाप्पांच्या शुभाशीर्वादासोबत देवी लक्ष्मी, देवी सरस्वतीचा आशीर्वाद देखील तुमच्या मुलांवरती राहील। त्यांच्या कामामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती मिळेल, एवढा हा प्रभावी उपाय आहे। हा उपाय नक्कीच करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते। इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।